नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर अण्णा वैद्य, श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती, BA भाग 3 सत्र 5 विषय मराठी, मृदुगंध भाग 3 या पुस्तकामधला तिसरा वैचारिक पाठ आज आपण आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये बघूया, तो समजून घेऊया. याबद्दलचं आशय विवेचन तुमच्यासमोर आपण ठेवतो. बघा की मागच्या दोन वेगवेगळ्या वैचारिक लेखामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि विनायक दामोदर सावरकर या दोन विचारवंतांचे विचार, धर्मासंदर्भातले विचार, शेतकऱ्यांच्या व्यथावेदनेसंदर्भातले विचार, यंत्रयुगाच्या स्वीकारण्यासंदर्भातले विचार बघितले. आजचं जे तिसरं लेक्चर आपलं आहे, तिसरा जो पाठ वैचारिक आपल्यासमोर आहे तो आहे बुद्धी, माणसाची खरी शक्ती. आणि या वैचारिक विचार गद्याचे लेखक आहे ते आहे दादा धर्माधिकारी. स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचं काम आहे. विपुल वैचारिक लेखन करणारे गांधीवादी विचाराचे दादा धर्माधिकारी यांचा थोडक्यात परिचय संपादक महोदय मंडळींनी करून दिलेला आहे. तो तुमच्या समोर आहे की दादा उपाख्य शंकर त्र्यंबक धर्माधिकारी, जन्म 1899 आणि मृत्यू 1985. हे स्वातंत्र्य सैनिक, लेखक व थोर गांधीवादी विचारवंत होते. धर्माधिकारी यांनी सर्वोदय दर्शन, स्त्री पुरुष सहजीवन, क्रांतीच्या संदर्भात आणि क्रांतिवादी तरुणांनो इत्यादी 4 वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, जी वैचारिक ललित लेखनात्मक होती, ती प्रकाशित केली. आणि त्यांच्या या चिंतनामधून त्यांची विचारातील सुस्पष्टता, तर्कशुद्ध मांडणी आणि समर्पक दृष्टांत देण्याची त्यांची हतोटी या सगळ्या लेखनिक वैशिष्ट्यांचा परिचय आपल्याला होतो. सोप्या पद्धतीने एखादी गोष्ट ते पटवून देतात. प्रस्तुत जो उतारा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे त्या उतार्याच्या संदर्भात 2 ओळीमध्ये संक्षिप्त आढावा संपादक महोदय मंडळींनी घेतलेला आहे. ते म्हणतात की क्रांतीच्या संदर्भात या भाषणमालेतलं त्यांचं जे काही पुस्तक प्रकाशित झालं आहे त्यातला हा उतारा आहे. आणि यामध्ये लेखकाने बुद्धी ही आपली खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन केले आहे. एकच वाक्य या संपूर्ण पाठासंदर्भात सांगता येईल की बुद्धी हीच माणसाची खरी शक्ती आहे, त्या पलीकडे काही दुसरी कोणती शक्ती असू शकत नाही. तिकडे सावरकरांनी मागच्या पाठामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की यंत्र बळ हेच सर्वोच्च बळ माणसांचं आहे. इथे दादा धर्माधिकारी म्हणतात की माणसाची बुद्धिमत्ता ही सर्वोच्च आहे आणि तीच खरी शक्ती आहे. आपण आता सरळ पाठाकडे वळूया. छोटा पाठ आहे आणि 4-5 उतार्यातून दादा धर्माधिकारी यांनी हे पटवून दिलं आहे की बुद्धिमत्ता हीच माणसाची सर्वोच्च शक्ती आहे आणि त्या पलीकडे काही कोणती दुसरी शक्ती नाही. सत्य विचार नेहमी तटस्थ निरपेक्ष असतो. असा जो काही सत्यनिष्ठ विचार आहे या विचाराची आज देशाला गरज आहे. काय म्हणतात दादा धर्माधिकारी? दादा धर्माधिकारी हे स्वातंत्र्याच्या काळातले लढवय्ये सेनानी आहे. देशाबद्दल त्यांना आस्था आहे. लोकशाही शासन प्रणालीच्या स्वीकारल्यानंतर या समाजातील लोकांनी कुठले गुणधर्म अंगी बाणवावे याबद्दल सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपले विचार प्रदर्शित केले. ते असं म्हणतात की जे काही सत्य असते ते तटस्थ असते, निरपेक्ष असते. आपल्याला मान्य आहे, आपल्याला सत्यासंदर्भात मराठीमध्ये अनेक म्हणीसुद्धा आहे की सत्य हे कटू असते आणि सत्य असते ते असते, त्याला काही कुठला आरपडदा नसतो. आणि म्हणून इथं लेखकसुद्धा म्हणतो की ते तटस्थ असते, ते झुकत नाही, इकडे नाही झुकत तिकडे नाही झुकत. जसं एखादी मजबूत दगडावरची एखादी कोरीव रेघ म्हणा किंवा एखादी शिळा पर्वतावरची तशी स्थिर असते, ते उताराच्या दिशेनं लुटल्या जात नाही किंवा चढाच्या दिशेने ती चढत नाही, एका जागेवर स्थिर असते. सत्यसुद्धा असंच असते, जे स्थिर असते ते निरपेक्ष असते. सत्याकडून काही कुठली अपेक्षा नसते, ते म्हणजे तटस्थ असते, निरपेक्ष असते. याचा अर्थ काय? कोणाला काही वाटो ते आहे म्हणजे आहे. जसं आता या क्षणी सूर्य आकाशात आहे असं जर मी म्हणतो तो आहेच, त्याला काही कोणी विरोध करणार नाही. अशाच पद्धतीनं एखाद्या माणसाचा किंवा एखादा विचार हा सत्यनिष्ठ विचार हा सुद्धा तटस्थ असतो. आणि आज काहीतरी गोष्ट अशी समाजाला सांगितली पाहिजे की जी गोष्ट समाजाने स्वीकारली पाहिजे. त्याचं म्हणणं असं आहे की आज देशाला कशाची गरज आहे? सत्यनिष्ठ विचाराची गरज आहे. लोकांना हे कळतच नाही, म्हणते की लोक विचार करत नाही आणि असत्याच्या मागे धावतात, असत्य आचरण करतात, असत्याचा पाठलाग करतात.
धर्माधिकारींचं म्हणणं असं आहे, सत्याचा पाठलाग करावा, सत्य स्वीकारावं. त्याचे कारण असे आहे की विचार करण्याचे जबाबदारीचे काम आज जगातील सगळ्या माणसांनी सोडून दिले आहे. आज असं निरीक्षण आहे धर्माधिकारी यांचं की जगातली सगळ्या लोकांनी विचार करण्याचं काम सोडून दिलेलं आहे. लोक विचारच करत नाही आहे. आणि जणू काही विचार करणं जेव्हा बंद केलं माणसाने, त्या संदर्भात लेखाला पटकन एक व्हॉल्टेअरचं एक किस्सा त्यांना आठवला की व्हॉल्टेअर एक सुंदर वाक्य या ठिकाणी मला आठवते. म्हणते, तो म्हणतो की व्हॉल्टेअर असा म्हणाला होता की माणसाला देवाने जी काही बुद्धिमत्ता दिली त्याच्या चुकीबद्दल सूड उगवण्याचेच जणू काही माणसाने ठरवले. आणि तो म्हणायला लागला, म्हणते माणूस देवाला, की ठीक आहे देवा, तू आम्हाला बुद्धी दिलीस, ठीक आहे, आम्ही निदान एवढे तरी करू की ती वापरणार नाही, तिचा उपयोग करणार नाही. हे आता विनोदाच्या अंगाने व्हॉल्टेअरनं म्हटलं असेल, आणि म्हटलं ते बरोबरच आहे की बुद्धी माणसाला प्रदान करण्यात आली आहे इतर प्राण्यांपेक्षा. तो बुद्धिवादी आहे. मग आता याचा इतर प्राण्यांना बुद्धिमत्ता नाही असं नाही, ती कमी आहे, माणसाला थोडं जास्त आहे. आणि मग याचा बदला म्हणून माणसाने काय करायचं ठरवलं की ती वापरायचीच नाही बा. अशा पद्धतीनं ठरवलं की काय म्हणते माणसानं, ती वापरत नाही तो माणूस. बुद्धिमान माणूस हा कमी बुद्धी वापरणाऱ्या माणसापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतो. आम्ही निदान एवढे करू म्हणते की आम्ही ती वापरणार नाही, असं व्हॉल्टेअरने एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे. आज आपल्याला असे दिसते की माणसाचे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची काय, तर त्याची बुद्धी आहे. जे काही बुद्धिमान लोक आज अस्तित्वात आहेत म्हणते, त्यांचा कमीत कमी विश्वास त्या बुद्धीवर आहे. जरी या जगामध्ये बुद्धिमान लोक आहेत, पण त्यांनी काही 100% काही बुद्धीवर विश्वास टाकला नाही. बुद्धी सोडून इतर गोष्टीवर त्यांचा विश्वास आहे. म्हणजे जसं की उदाहरणार्थ तो म्हणतो की शिपाई आहे, समजा त्याच्या हातात तलवार आहे, तर शिपायाच्या तलवारीवर विश्वास आहे. त्याला वाटतं की हे सुंदर तलवार आहे आणि हिची धार खूप छान आहे आणि या पद्धतीनं आपण 10-15 माणसांना सहज अडवू शकतो. म्हणजे त्या माणसाचा त्या तलवारीवर विश्वास आहे, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर नाही. सत्ताधारी जे लोक खुर्चीवर बसतात 5 वर्षासाठी, त्यांचा सत्तेच्या तख्तावर विश्वास असतो की पंतप्रधानाची खुर्ची, समजा मुख्यमंत्र्याची खुर्ची, पालकमंत्र्याची खुर्ची, तर त्यांना त्या चेअरवर विश्वास असतो, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर नाही. एखादा वेळी बुद्धीचा उपयोग तलवारीपेक्षा स्तोत्रे गायला करतो. एखादा व्यक्ती बुद्धिमान प्रचंड असतो तो, पण तो त्याचा बुद्धीचा उपयोग स्तोत्रे गायण्याकरता करतो. एखाद्या सत्ताधाऱ्यांच्या दरबारी जाऊन तो कुठलं तरी पद मिळवतो आणि त्या पदाच्या भरोशावर तो समाजामध्ये पॉप्युलर होतो आणि स्वतःची बुद्धी त्या तख्त देणाऱ्या, पद देणाऱ्या लोकांचे पोवाडे गाण्यात तो खर्च करतो. आता लेखकाचं म्हणणं असं की ज्याला स्वतंत्र प्रज्ञा मिळाली आहे, ज्याला निसर्गदत्त अशी बुद्धिमत्ता मिळाली आहे, त्याने तलवारीवर विश्वास ठेवू नये, त्यांनी कोणत्या चेअरवर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही सत्ताधारी माणसावर विश्वास ठेवू नये. त्याने फक्त कशावर विश्वास ठेवावा, त्याने फक्त आपल्याला प्राप्त झालेल्या नैसर्गिकदत्त अशा बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवावा. पण लेखकाचं निरीक्षण असं आहे की त्याला काही असं आढळत नाही. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की लोकशाहीसारख्या या अवाढव्य देशात आणि जगात कुठेही माणसांचा आता बुद्धिमत्तेवर विश्वास उडाला आहे. तो बुद्धीवर विश्वास ठेवायला लागत, तो आता दुसऱ्याच गोष्टीवर विश्वास ठेवतो आहे आणि त्यानं बुद्धीवर विश्वास ठेवावा असा आग्रह धर्माधिकारी धरतात. सत्ताधाऱ्याचे अनेक लोक पोवाडे गातात, अनेक बुद्धिमंत आहेत की बुद्धिमत्तांचा बुद्धीच्या शक्तीवर त्यांचा विश्वास नाही आणि माणसाचं मुख्य शक्तीबद्दल बुद्धी हीच आहे म्हणते. लेखकाचं म्हणणं असं की सगळ्यात पॉप्युलर अशी, सगळ्यात लोकप्रिय अशी माणसाला मिळालेली जी बुद्धिमत्ता आहे तीच त्याची सर्वोच्च शक्ती आहे. परंतु या बुद्धीच्या सर्वोच्च शक्तीची प्रचिती किंवा त्याचा परिचय अनेकांना होत नाही आहे आणि तो व्हावा म्हणून लेखकानं हा लेख लिहिला आहे. पुढे असं म्हणतात की बुद्धीचा उपयोग तोच करू शकतो जो बुद्धीच्या शक्तीवर ज्याचा विश्वास आहे. एक विधान करतात धर्माधिकारी की तोच आपल्या बुद्धीचा वापर करू शकतो ज्याचा विश्वास बुद्धिमत्तेवर आहे. आणि लोकनिष्ठेचे लोकशाहीचे तर हे अधिष्ठानच आहे म्हणते. लोकशाही जर टिकाची असेल समाजामध्ये, म्हणजे लोकशाहीसारख्या या राज्यसत्ता संरचनेच्या संदर्भात त्यांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे. लोकतंत्र जे स्वीकारलं आहे आपण, या लोकतंत्राचा खरा उपयोग तेव्हाच होईल म्हणते जेव्हा प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या पद्धतीने विचार करेल.
बुद्धिमान लोक असतील तर लोकतंत्र व्यवस्थित चालेल, आणि बुद्धिहीन लोक वाढत गेले तर लोकतंत्राला धोका आहे. आज आपण असं बघतो की ज्याच्याजवळ संपत्ती आहे, धन आहे आणि दंडुका आहे, ही तीन गोष्टी ज्यांच्याकडे आहे तो लोकशाहीला विकत घेण्याच्या मागे लागला आहे. म्हणजे पहा ना तुम्ही, का आपल्या असं लक्षात येते की अनेक लोकांकडे संपत्ती आहे म्हणून ते उभे राहतात इलेक्शनला आणि खर्च करतात, पैसा निवडून येतात. धन आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, गाड्या घोड्या आहे, किंवा दंडुका ज्यांच्याकडे आहे, जे गँग म्हणजे दादा लोक असतात, जे जे समाजावर वर्चस्व गाजवतात, असे लोक इलेक्शनला उभे राहतात आणि ते निवडून जातात. आणि मग दंडुका, संपत्ती व धन याच्या भरोशावर लोक जर तिकडे सत्ता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाले तर त्या लोकशाहीचं कसं होईल म्हणते भविष्यात. या दृष्टीने माणसाला वळवण्याचा प्रयत्न ते करतात. या तीन शक्तीची प्रतिष्ठा जोपर्यंत आहे तोपर्यंत औपचारिक लोकशाही अस्तित्वात येणार नाही. बाबासाहेबांनी सुद्धा लोकशाहीच्या समर्पणानंतर देशाला जेव्हा ते संविधान समर्पित केलं तेव्हा लोकशाहीची हे सांगितली होती की काय हे शस्त्र आहे आणि हे कसं दुधारी पद्धतीनं याचा उपयोग करता येते. चांगल्या लोकांच्या हाती जर लोकशाही गेली तर ते या देशाचं सोनं करतील, आणि वाईट लोकांकडे जर हे गेलं तर हे काही खरं नाही, हुकुमशाहीत कन्वर्ट व्हायला वेळ लागणार नाही. धर्माधिकाऱ्यांचं म्हणणंसुद्धा हेच आहे की दंडुका, धन आणि संपत्तीच्या भरोशावर जर लोकशाहीला कोणी वठवण्याचा प्रयत्न करेल तर ते घातक आहे. वास्तविक पाहता लोकशाहीची स्थापना तेव्हाच होईल म्हणते जेव्हा लोक बुद्धीचा विचार करून सत्तेत समाविष्ट होतील. निरीक्षण आहे धर्माधिकारी यांचं. आतापर्यंत लोकशाहीची स्थापना ज्यांनी ज्यांनी केली त्यांच्या देखील विचारात, त्यांच्या मनोवृत्तीमध्ये लोकांना फारच अल्प स्थान होते. निरीक्षण आहे त्यांचं की खूप काही झालं म्हणते, 10-15 वर्षाला स्वातंत्र्य मिळालं, कारण का लेखकानं जेव्हा हा पाठ लिहिला तेव्हा बऱ्याच वर्षापूर्वीचं ही निरीक्षण आहे त्याचं असं म्हणणं आहे की अनेक लोक लोकतंत्रामध्ये समाविष्ट झाले, परंतु लोकतंत्रामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांना सत्ताधाऱ्यांना हे पक्क माहीत आहे म्हणते की आपण ज्या भरोशावर इथे पोचलो आहे त्या लोकांना फार काही बुद्धिमत्ता नाही आहे, आणि म्हणून आपण यांच्यावर वर्चस्व स्थापन करू शकतो. लोक म्हणजे तरी कोण, त्यांच्या दृष्टिकोनात म्हणजे जे सत्तेत समाविष्ट आहेत त्यांना असं वाटते की लोक म्हणजे काहीच नाही. लोक म्हणजे काय, सरळ सरळ एक आवाज दिल्यावर जमा होणारे आणि आपण म्हणेल तसं कृती करणारी जी माणसं असतात ती माणसं म्हणजे पब्लिक. आपण गाणं ऐकतो की ये पब्लिक है भाई, पब्लिक है, हे सब जानती है. किंवा मग लोक कसे चिवते आहेत याही पद्धतीनं आपल्याला अनेक किस्से ऐकवले जातात. आपल्याला काय हवे आहे हे ज्यांना कळत नाही त्यांचं नाव लोक. काय व्याख्या आहे लोकांची, की ज्यांना आपल्याला स्वतःला काय पाहिजे आहे हे कळत नाही त्यांना लोक, अशी संकल्पना आहे. आणि हे कोणाच्या मेंदूमध्ये ही संकल्पना आहे, जे सत्ताधारी माणसं आहे त्यांच्या मनामध्ये ही पक्की कन्सेप्ट क्लिअर आहे की ज्यांना स्वतःचं भलं कळत नाही ती माणसं म्हणजे लोक. त्यामुळे त्यांना जे काही हवं आहे त्यांच्याकरता आम्ही मिळवावे आणि नंतर ते बळजबरीने त्याच्या गडी उतरवावे. काय सत्ताधाऱ्यांनी काय ठरवलं आहे की पब्लिकला काहीतरी छोटंसं एखादी गोष्ट पाहिजे असते आणि आम्ही ते पटकन मिळवतो आणि त्यांच्या गडी उतरवतो. आजपर्यंत क्रांतिकाराची काही भूमिका, समाज परिवर्तन करणारा जो काही वर्ग असेल त्यांचीसुद्धा अशाच पद्धतीची भूमिका राहिली आहे. पब्लिकला वळवायचं, एखादा विशिष्ट विचार सांगायचा आणि लोक वळवायचे त्या दिशेने, हे अनेक दिवसापासून सुरू आहे. आणि क्रांतिकारक जी मंडळी म्हणतो आपण म्हणते यांनीसुद्धा याच पद्धतीनं पब्लिकला, लोकांना वळवण्याचे प्रयत्न केलेले आहे. एक कुठला तरी विचार 4 लोकांपुढे सांगायचा, तो त्यांना पटला की 1000 लोकांना सांगायचा आणि 1000 लोकांना पटल्याबरोबर सगळी माणसं वळवायची, तर स्वतःची पोळी शेकून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे. आणि बुद्धी नसल्यामुळे हे सगळं होतं आहे. प्रत्येक माणूस स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करत नाही आणि म्हणून असं हजारो लोकांच्या मेंढराच्या गँगमध्ये ज्या पद्धतीनं मेंढरं असतात तशा पद्धतीनं माणसांच्या लोंढ्यांमध्ये माणसं समाविष्ट होतात. लोकशाहीसाठी हे घातक आहे. पुढे त्याचं म्हणणं असं आहे की लोकांची समजूत घालून त्यांना जर आपल्याला वळणावर आणायचं असेल तर ठीक आहे, तसा प्रयत्न आम्ही करू, पण ते आपल्याला करता आले नाही तर त्यांच्या मताची पर्वा न करता त्यांच्या इच्छेची तमा न बाळगता त्यांना जे इष्ट आहे किंवा त्यांच्याकरिता जे हितकारक आहे ते त्यांच्यावर आम्ही लादू, असा आम्ही प्रयत्न करू. पुढं लेखकाचं म्हणणं असं आहे की त्यांना जे काही इष्ट आहे ते त्यांच्याकरिता व जे हितकारक आहे ते त्यांच्यावर लादण्याचा आम्ही प्रयत्न करू. ही भाषा सर्वत्र आपल्याला ऐकू येते. समाज परिवर्तन करणारी माणसं मुठभर असतात. काय निरीक्षण आहे धर्माधिकारी यांचं की समाजाचं परिवर्तन व्हावं अशा पद्धतीनं समाजाच्या परिवर्तन करण्यासाठी पुढे आलेली माणसं ही मुठभर असतात. आणि समाज परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या पुरुषार्थाला कितपत वाव आहे हा मुख्य प्रश्न आहे.
खूपच कमी लोक समाज परिवर्तनाच्या त्या लोंढ्यामध्ये असतात. उर्वरित काही कळतच नाही म्हणते त्यांना. काहीतरी झाला आहे बा, समोर होते आहे बा. अनेक लोक जगात काय चालू आहे, आपल्या गावात काय चालू आहे याबद्दल त्यांना काही फार देणं घेणं नसतं. समाज परिवर्तन करणारी पुढे आलेली माणसं खूपच कमी असतात. क्रांतिकारक हा जर कुठल्याही प्रकारचा हिंसक असो किंवा अहिंसक असो, सशस्त्र असो किंवा निशस्त्र असो, कुठल्याही प्रकारची सेना उभारू लागला तर त्या सेनेला एक शिस्त लागते. काय म्हणतो दादा धर्माधिकारी, क्रांतिकारक कोणताही समोर आला तर एक नक्की आहे, तो हितकारक हितकारक करणारा असो का माणसाचं काही अहित करणारा असो, त्यांना पाठिंबा देणारी माणसं आणि तो नेता, या दोघांमध्ये जो व्यवहार होतो तो शिस्तीच्या संदर्भातला व्यवहार असतो. तिथे विचाराला थारा नसते. जशी एखादी संघटना असते, त्याचं एक ठराविक काहीतरी चौकट असते, त्या चौकटीत ते लोक राहतात. निरीक्षण असं आहे दादा धर्माधिकारी यांचं की एखाद्या संघटनेला शिस्त लागते आणि शिस्त जिथं येते, शिस्त म्हणजे काय, उदाहरणार्थ पोलीस आहे 50, त्यांची प्रॅक्टिस चालू आहे सायन्स कोर मैदानावर, तर तो ऑर्डर देतो, शिट्टी वाजवतो, लोक हात वर करतात, बँड वाजवतात, चालतात. कोणीतरी ऑर्डर देतो आणि कोणीतरी चालतो, याला म्हणतात शिस्त. आता शिस्तीला एक सूत्रीपणा असतो. जसं आपण पाहतो की संचलन सुरू असते, एकामागे एक पोलीस जातात. तर यांचं म्हणणं असं आहे की एकसूत्रीपणा जिथं आला तिथं विचाराला थारा नसतो. विचार करणारा हा प्रत्येक माणसाचा मेंदू वेगळा असतो. आणि एक माणूस समोर हात हलवतो आहे, मग मागचा मी तसाच हात हलवत असेल तर मग मी माझ्या डोक्याचा विचार करणार नाही. किंवा शिस्तीमध्ये कुठेही माणसाच्या वैयक्तिक विचाराचं त्याला स्थान नसते. एका शिपायाची गोष्ट सांगताना एक उदाहरण घेतात दादा धर्माधिकारी. हा शिपाई एकदा जखमी होऊन दवाखान्यात गेला. डॉक्टरांनी त्याचा मेंदूचं ऑपरेशन केलं आणि मेंदू बाजूला काढून ठेवला आणि त्याचं डोकं शिवून टाकलं आणि चुकून तो घरी चालला गेला. नंतर डॉक्टरच्या असं लक्षात आलं, म्हणते की त्याचा मेंदू इथं राहिलेला आहे. त्यानं पत्र कळवलं त्याला की तुझा मेंदू इथं राहिलेला आहे, तू घेऊन जा. तर तिकडून त्याचं उत्तर आलं की ठीक आहे, बरं झालं तुम्ही माझा मेंदू तुम्ही काढून ठेवला, आता मी व्यवस्थित आणि शांत आहो आणि मेंदू नसल्यामुळे मी पूर्वीपेक्षा खूप चांगला सुखी आहो. असं ते विनोदाच्या खात्यात धर्माधिकारी यांनीही उदाहरण दिलं आहे की माणसाला जेव्हा मेंदू नसतो तेव्हा तो सुखी समाधानी आहे असं मानतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की मेंदू जर असेल तर विचार करावा लागतो. विचार करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा माणसाला ताणतणाव येतात. म्हणजेच काय, बिनविचारी माणूस हा सुखी असतो, अशी आपल्याकडे भारतीय माणसाची एक ही होऊन बसली, एक विचार होऊन बसला की बरोबर डोकं चालवायचं काम नाही आपलं, बसतं जेवायचं, खावायचं, झोपायचं. हा जो विचार आपल्याकडे आलेला आहे तो विचार हा घातक विचार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आता एक आणखी स्टेटमेंट करतात हे दादा धर्माधिकारी. ते म्हणतात की जो कोणी व्यक्ती असेल, नेपोलियन एकदा असा म्हणाला होता, म्हणते की जो विचार करू शकत असेल तो शिपाई बनू शकत नाही. विचार करण्याची कुवत ज्या माणसाच्या बुद्धीमध्ये आहे तो माणूस शिपाई होऊ शकत नाही. शिपाई म्हणजे काय, शिट्टी वाजवल्यावर हात वर करणारा, शिट्टी वाजवल्यावर चालणारा, शिट्टी वाजवल्यावर कवायत करणारा. जो कोणी शिपाई असतो तो दुसऱ्याच्या ऑर्डरवर चालतो आणि शिपायाला स्वतःचं डोकं नसते, तो कमांडरने दिलेल्या ऑर्डर फॉलो करतो. आणि म्हणून नेपोलियन असं एकदा म्हणाला होता की जो विचार करू शकत असेल तो शिपाई होऊ शकत नाही. विचार करणारा हा स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस असतो, तो दुसऱ्याच्या ऑर्डरनं चालत नाही. आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल की सैन्यातल्या शिपायाला दारू पाजण्याची पद्धत आपल्याकडे आहे की त्याने स्वतःचा फार कमी विचार करावा आणि तो दारूच्या नशेत गुंग असावा. विचार करू लागला की तो शिपाई राहू शकणार नाही. कार्डिनल ह्युमन नावाचा एक मोठा निबंधकार झाला फ्रान्समध्ये. त्याने नेपोलियन संबंधाने एक निबंध लिहिला होता. त्यास असे लिहिले होते की त्याला बंदुकीची जी दारू असते तिचे व्याकरण फक्त येत होते, दुसरे व्याकरण त्याला कळत नव्हते. पण नेपोलियन स्वतः काय म्हणतो ते बघा, 1000 तलवारीपेक्षा आपल्याविरुद्ध लिहिणारे एक वर्तमानपत्र जास्त भयंकर असते. नेपोलियननं असं म्हटलं होतं की मी 1000 माणसं जर माझ्यावर चालून आली तलवार घेऊन तर मी त्याला घाबरणार नाही, पण एक वर्तमानपत्र जर माझ्याविषयी काही लिहिणार असेल तर मी त्याला नक्की घाबरेल. याचा अर्थ काय, वर्तमानपत्रातून जे लिहिल्या जाईल ते नक्की लोक वाचतील, लोकांच्या मेंदूमध्ये ते जाईल आणि लोक विचार करायला लागतील. म्हणून 1000 तलवारीपेक्षा मला भीती कशाची वाटते म्हणते नेपोलियन, एक माणूस जो लेखन करणार आहे त्याची. म्हणजे इथं काय मान्य केलं नेपोलियननं शस्त्रापेक्षाही बुद्धीला महत्त्व दिलं असं आपल्याला लक्षात येते. आज आपण बघतो की जिथं सामर्थ्य आणि हुकुमशाही असेल तिथं भिन्न विचाराला थारा नसतो. राज्यकर्त्याच्या विचाराहून भिन्न विचार व्यक्त होऊ नये असं सगळ्या हुकुमशाहींना वाटतं. जे हुकुमतशाही राष्ट्र असतात त्यांना स्पष्ट असं वाटते की या देशात आपली हुकूमत कायम चालली पाहिजे. आपल्या हुकुमशाहीच्या विरोधात जर कुठं काही घडत असेल तर त्याला नेस्तनाबूत करायचं, असा सर्व प्लॅन
हुकुमशाही राष्ट्रवाल्या मंडळींनी आखलेला असतो आणि त्यांना सगळ्यात जास्त भीती तलवाऱ्यांपेक्षा रायटिंग करणाऱ्या स्वतंत्र प्रज्ञेच्या विचारांच्या लोकांची त्यांना वाटत असते. शस्त्राची भीती त्यांना फार वाटत नाही. विचारांची त्यांना खूप भीती वाटते आणि विचारात तलवारीपेक्षाही जास्त शक्ती असते असं धर्माधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. तलवारीत जर जास्त शक्ती असती तर कदाचित हुकुमशहा हे शस्त्रधाऱ्यांना घाबरले असते म्हणते, पण तसं होत नाही. हुकुमशहा शस्त्रधाऱ्यांना भीत नाहीत. त्यांच्याजवळ विचार असेल त्यांची मात्र त्यांना भीती वाटते. हुकुमशाही राष्ट्रामध्ये हुकूमत गाजवणाऱ्या मंडळींना भीती ही तलवारीची वाटत नसते, तर आपल्या विरोधात लेखन करणारी विचार करणारी माणसं त्यांना स्वतःचे शत्रू वाटत असतात. व्हॉल्टेअरच्या संबंधाने आणखी एक आख्यायिका या ठिकाणी आहे. पॅरिस शहरामध्ये तो आपल्या गाडीमध्ये बसून चालला होता व्हॉल्टेअर आणि त्याला त्या नाक्यावर अडवण्यात आलं आणि तिथल्या चौकीदाराने त्याच्या गाडीमध्ये बघितलं काय आहे काय नाही आहे आणि म्हणाला, बघतो आहे की तुमच्याजवळ काय आहे आणि ज्याच्यावर मी कर लावू शकेल असं काही तुमच्याकडे वस्तू आहे का. तेव्हा व्हॉल्टेअर त्या लोकांना म्हणाला होता, त्या चौकीदाराला, की एक गोष्ट नक्की आहे, माझ्याखेरीज या गाडीत असं काही नाही म्हणते की ज्याच्यावर तुम्ही कर लावू शकाल. एक मीच असा आहे की माझ्या डोक्यातला विचार आणि हे जे काही सत्ताधारी लोक आहे यांच्या विचारावरून भिन्न आहे आणि या विचारावर काही तुम्ही टॅक्स लावू शकत नाही. तर गंमत विनोदाने ते व्हॉल्टेअरनं म्हटलं होतं. व्हॉल्टेअर हा फ्रान्सचा मोठा विचारवंत होता, लेखक होता. वर्तमानपत्रातून त्याने जे लेखन केलं त्या भरोश्यावर फ्रान्स राज्यक्रांती झाली असं आपण. रुसो आणि व्हॉल्टेअर हे दोन युरोपातले खूप मोठे विद्वान लेखक होते. तर व्हॉल्टेअरनं ही जी गंमत केली की मला माझ्या बुद्धिमत्ता अशी आहे की त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावू शकत नाही, बघा माझ्याजवळ ज्या वस्तू आहेत त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावू शकता. तर हे तो विनोदाने म्हणाला होता, पण त्याच्या विनोदाच्या पाठीमागं अर्थ असा आहे की बुद्धिमत्ता ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर कुठल्याही पद्धतीने टॅक्स लावता येत नाही, कोणाला ती हिसकून घेता नाही येत, तिला कुठं गहाण टाकता येत नाही. आणि म्हणून मला आपल्याला असे सांगायचे आहे की विचारात भेसळ होऊ देता कामा नये. गांधीवादी विचाराचे धर्माधिकारी आपल्याला असं म्हणतात की माणसाने आपल्या विचाराची भेसळ होऊ देता कामा नये. एक विचार जर तुम्ही अंगी बांधला असेल तर त्याच विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे, तो खंडित केला नाही पाहिजे, त्याच्यात भेसळ होऊ देता कामा नये. एकाच विचाराला पकडून आपण ठेवले पाहिजे असं त्याचा अर्थ नव्हे. एका विचाराला जो पकडून ठेवतो त्याला विचारच करता येत नाही, भेसळ होऊ देऊ नये असा त्याचा अर्थ आहे. कुठल्याही विभूतीच्या तत्त्वज्ञानाशी एखादा माणूस आहे, त्या माणसानं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, त्या तत्त्वज्ञानाशी त्याच्या विचाराशी भेसळ होऊ देता कामा नये. जो विचार आपण स्वीकारला आहे मित्रांनो, त्या विचाराची शहानिशा करावी आणि मग तो आत्मसात करावा आणि आपल्या अख्खं जीवन त्याला समर्पित करून घेऊ शकता तुम्ही, पण तो विचाराची भेसळ होऊ देता कामा नये. भेसळ म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह विचार एक निगेटिव्ह विचार, हे दोन जर एकत्रित आला तर काहीच त्यातून आउटपुट मिळणार नाही. आणि मी आपल्या विचाराशी स्वतः जीवनाशी गल्लत करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे विचार जो करू शकतो तो आपल्याजवळ भरपूर संपत्ती असं त्यानं मानावं. आपल्याला माझी अशी विनंती आहे, लेखक सांगतो की अमुक विचार गांधीजीच्या तत्त्वज्ञानाशी, गांधीजीच्या विचारसरणीशी किंवा त्यांच्या कार्याशी जर सुसंगत असेल तर ठीक, आणि तो जर विसंगत असेल किंवा चुकीचा असेल आणि आम्ही जो विचार करतो आहे तो आजच्या परिस्थितीमध्ये जगाच्या एकूणच परिस्थितीच्या लक्षात घेऊन जर तो समस्या निर्माण करणारा असेल तर निश्चितच त्याला आपण बाजूला केलं पाहिजे. पण जो विचार समाजाच्या हिताचा आहे तो विचार आपण आत्मसात केला पाहिजे, समाजाला तो सांगितला पाहिजे आणि त्यातच गांधीजीची उपयुक्तता असली तर नक्कीच तो स्वीकारला पाहिजे. उपयुक्ता नसेल तर त्याचा अव्हेर केला पाहिजे, म्हणजे सोडून दिला पाहिजे, त्याचा धिक्कारही केला पाहिजे. अव्हेर करणार नाही, उपयुक्ता नसली तर अव्हेर करणार नाही, धिक्कार करणार नाही, पण स्वीकार करण्याचे कारण नाही. म्हणजे एखादी गोष्ट आहे की ती चुकीची आहे, त्या काळाला अनुसरून ती योग्य होती, आज ती अयोग्य आहे, तर त्याचा फार काही त्याचा धिक्कार करता कामा नये. पण जो योग्य आहे तो मात्र आपण आत्मसात केला पाहिजे. आपल्या बुद्धीच्या भरोशावर तो आत्मसात करावा. बुद्धी ही आपल्याला मिळालेली नॅचरल देण आहे, ती बुद्धीच आपली सर्वोच्च शक्ती आहे. तलवारीपेक्षाही जास्त ताकद बुद्धिमत्तेमध्ये असते, बुद्धीत असते आणि बुद्धी ही प्रत्येक माणसाला मिळालेली आहे. बुद्धीला शिस्त लागत नाही, कोणत्याही शिस्तीत बुद्धी चालत नाही, कुठल्याही पद्धतीनं ऑर्डर फॉलो करण्याचं काम बुद्धिमत्ता करत नाही. बुद्धी ही स्वतंत्र प्रज्ञेचं प्रतीक आहे आणि बुद्धिमान माणसंच या जगात लोकशाही चांगल्या पद्धतीनं चालवू शकतील. निर्बुद्ध लोक या देशाची लोकशाही घातक पद्धतीनं तिला वळण लावतील आणि अडचणी वाढेल. आणि म्हणून बुद्धी ही खरी शक्ती आहे याची जाणीव धर्माधिकारी आपल्याला करून देतात. या पाठात वेगवेगळे नेपोलियनचे, व्हॉल्टेअरचे संदर्भ आलेले आहे, त्यांचे किस्से आलेले आहे. ते किस्सेसुद्धा महत्त्वाचे आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बुद्धिमत्तेला महत्त्व दिलं आहे
त्याच पद्धतीनं धर्माधिकारी यांनी गांधीवादी विचाराला महत्त्व देऊन जो देशाच्या हिताचा विचार आहे तो आपण आपल्या बुद्धीच्या तर्कावर कसोटीवर त्याला उतरून बघावा, त्यातली सत्यता तपासावी व सत्य असेल तर स्वीकारावा आणि त्यात जे असेल तर तो सोडून द्यावा. या मुद्द्यावर येऊन लेखक थांबतात. या पद्धतीनं आपले हे सत्र 5 मधले 3 वैचारिक लेख इथं आटोपलेले आहे. आपण इथून पुढचे जे ललित विभाग आहे त्यातल्या 3 वेगवेगळे ललित लेख आपल्याला बघायचे. आज उपस्थित ऑनलाईनसाठी जे विद्यार्थी हजर आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.